MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च, MIT कोरल, बार्शी, महाराष्ट्रामध्ये आपल्या आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सर्वांचे सरसे स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे बार्शी टू बँगलोर. तुम्हाला अचानक असं वाटलं असेल असा टॉपिक कसा असू शकतो, याच्यामागे काही कारणं आहेत. कारण आज आपले जे पॉडकास्टमधले जे गेस्ट आहेत सचिन कौलगे. सो बेसिकली सचिन हा MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंगचा BTech कॉम्प्युटर सायन्स 2025 पासआउटचा विद्यार्थी आहे. अँड सचिन हॅज प्लेस इन जस्पे अँड जस्पे वर्क्स फ्रॉम बँगलोर. सो दॅट वॉज द रिझन आवर टॉपिक इज बार्शी टू बँगलोर. मी सचिनशी बोललो तेव्हा माझ्या लक्षात आलं की सचिन हॅज कम फ्रॉम द विलेज दॅट इज कॉल्ड एज अँड कोनेरी, मोहोळ, तहसील प्लेस, सोलापूर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. हा आपल्याच महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे. तर सचिन हा MIT कोरलमध्ये आफ्टर कम्प्लिशन ऑफ हिज डिप्लोमा ही हॅज जॉईन MIT कोरल. त्याची जर्नी आपण त्याच्याकडूनच ऐकून घेऊया. सचिन, वेलकम टू द MIT कोरल. आय एम रिअली हॅपी फॉर दिस टुडेज पॉडकास्ट because you are the one who has achieved what exactly you has dreamed in the past. And of course every students, every parents, they are always looking for after completion of their graduation what they will be. And I really congratulate you and your efforts, not only yours, your parents, your family, and additionally MIT Koral efforts. You have achieved your dream. मला अजून तुझ्याकडून ऐकायला आवडेल की how exactly this dream you have been achieved. माझ्या बॅकग्राऊंडविषयी बोलायचं झालं तर बेसिकली मी हा म्हणजे खूप छोट्या गावातून आलेलो आहे. माझा डिप्लोमा हा झील पॉलिटेक्निक नरे पुणे येथे कंप्लीट झालेला आहे 2022मध्ये. त्याच्यानंतर मी MIT कॉलेजमध्ये 2022ला BTechमध्ये ॲडमिशन केलेलं आहे. ओके. साधारणपणे तुझं ॲडमिशन जून-जुलैमध्ये झालं असेल डिप्लोमा नंतर, बरोबर आहे? हो. म्हणजे तोच टाइम असतो जनरली की आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा जुलैमध्ये ती प्रोसेस सुरू होते. जी कॅपची प्रोसेस असते महाराष्ट्र CET सेलने आपल्याला फॉलो करायला सांगितलेली, त्याच प्रोसेसमधून तू ॲडमिशन घेतलं असेल. ॲक्च्युली माझं कॅपच्या थ्रू नंबर न लागता मी म्हणजे डायरेक्टली ॲडमिशन घेतलेलं आहे. कॅप थ्रू माझा नंबर नाही लागलेला आहे. ओके ओके ओके, गुड. दॅट्स रिअली गुड की स्टील ड्यू टू द वॅकन्सीज यू गॉट अन ॲडमिशन इन MIT कोरल. ओके, गुड. मी असं कधी MIT कोरलमध्ये जेव्हा की मी ॲडमिशन केलं तेव्हा मी असा विचार पण नाही केला की माझं प्लेसमेंट एक प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये होऊन जाईल. पण इथले काही जे कोडिंग क्लब आहेत, जे सिनियर्सचा सपोर्ट आहे आणि जे इथले बॅकग्राऊंड वगैरे आहे ते एकदम कम्फर्टेबल आहे स्टुडंटसाठी की जेणेकरून परफेक्ट प्रिपरेशन ते करू शकतो. ग्रेट ग्रेट. यू मीन टू से दॅट की ज्या काही गोष्टी लागतात स्पेसिफिकली लाईक प्रोडक्ट कंपनी लाईक जस्पे, मे बी कधी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, तो सपोर्ट तुझ्या म्हणजे सिनियर्स कडून किंवा फॅकल्टी कडून भेटला. अँड दॅट वॉज द रिझन यू हॅव बीन प्लेस्ड इन टू द जस्पे. ओके. मला अजून तुझ्याकडून ऐकायला आवडेल की आय मीन टू से दॅट की इथले जे फॅकल्टीज आहेत, कॉम्प्युटर सायन्स असतील किंवा अदर फॅकल्टीज असतील, प्लेसमेंट सेल आहे, त्यांच्याकडून तुला काय असं ॲडिशनल सपोर्ट भेटला जेणेकरून तुझी जी प्रोसेस आहे ही थोडीशी सोपी झाली? जर फॅकल्टीज विषयी बोलायचं झाले तरी फॅकल्टीज पुस्तकातले जास्त नॉलेज देण्यापेक्षा जे की प्रोग्रामिंग नॉलेजचे जास्त नॉलेज त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. ओके, ग्रेट. जे की शिक्षकांनी मला पुस्तकातून सोडून इतर नॉलेज जे दिलेलं आहे त्याच्यावरून मला माझी इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी खूप हेल्प झालेली आहे. ओके, ग्रेट. You mean to say that ki of course additionally this insights going with and theoretically you got and some practical exposure. Yes. Okay. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुला हे additional knowledge you were gaining from by the support of faculty, was there any technical non-technical programs conducted by the placement cell? Yes. What are those and can you share, I mean, in detail? प्लेसमेंट सेलमध्ये म्हणजे जसं की प्लेसमेंट सेल ऑर्गनाईज करत होतं की आमचं मॉक इंटरव्ह्यू घेण्याचं. मॉक इंटरव्ह्यू घेतल्यामुळे जो की मला रिअल इंटरव्ह्यू देण्याचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो एकदम वाढला. म्हणजे जे की माझे कम्युनिकेशन स्किल्स वगैरे आहेत ते वाढले. आणि जे आमचे MIT कॉलेजचे जे प्लेसमेंट सेल आहे त्यांनी स्मॉल कम्युनिकेशन ग्रुप ॲक्टिव्हिटीज घेतल्यामुळे कम्युनिकेशनमध्ये इम्प्रुव्हमेंट झाले. कारण बेसिकली अशा ज्या मल्टीनॅशनल कंपनीज असतात त्यांना इंग्लिश ॲज अ बेसिक लँग्वेज किंवा मेजर लँग्वेजचं त्यांना एक्सपेक्टेशन्स असतात आणि ऑफकोर्स टेक्निकल स्किल ॲज वेल. तर हे जे काही आय मीन इनिशियली ज्या काही स्क्रीनिंगचे राऊंड्स असतात त्या राऊंडसाठी जे काही सगळ्या गोष्टी असतात, मग ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे MIT मध्ये घेतल्यामुळे तुला त्याचा फायदा झाला असं तुला म्हणायचं? हो.
प्लेसमेंट सेलकडून मला ॲप्टिट्यूड अँड टेक्निकल राऊंड रिलेटेड म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन टाइम टू टाइम भेटलेत. ओके. याच्या काही टेस्ट वगैरे होत होत्या? हो, टेस्ट पण कंडक्ट केले जात असायचे. ऑफलाईन असायचे की ऑनलाईन असायच्या? स्टुडंट अँड फॅकल्टी अवेलेबिलिटीनुसार जसं टेस्ट ऑनलाईन पण असायचे आणि ऑफलाईन पण असायच्या. ओके, गुड. म्हणजे सपोज यू ॲट द टाइम ऑफ कॅम्पस तुम्ही ऑफलाईन टेस्ट देऊ शकत होता. वेन यू आर ॲट होम तुम्ही ऑनलाईन पण टेस्ट देऊ शकता. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस वाढली होती. प्रॅक्टिस मध्ये कन्सिस्टन्सी होती. म्हणजे रेग्युलरली तुमचं काय वीकली किंवा मंथली शेड्यूल होतं का टेस्ट वगैरे? वीकली शेड्यूल होतं टेस्ट. वीकली शेड्यूल म्हणजे वीकली. या टेस्ट मध्ये काय डिफिकल्टी लेवल होती का की लेवल 1 लेवल 2? कारण व्हॉट आय हर्ड अबाउट द जनरली प्रोडक्ट बेस्ड कंपनीसाठी जी डिफिकल्टी लेवल असते ती थोडीशी जास्त असते. तुम्ही कशी सुरुवात केली होती? लो पासून हाय पर्यंत की हाय टू लो? व्हॉट एक्झॅक्टली? लो पासून हाय टू. म्हणजे की जसं की आता समजा एखाद्या स्टुडंटनी जरी आता टेस्ट पास केले तर नेक्स्ट टेस्ट त्याची टेस्ट जी आहे ती हाय लेवलची असेल. जसं म्हणजे हायर लेवलकडे, लोअर लेवलकडून हायर लेवलकडे टेस्ट कंडक्ट केल्या जात असायचे. ओके. या टेस्टमुळे इनडायरेक्टली तुम्हाला त्याचा फायदा झाला. ऍप्टिट्यूड राऊंड क्रॅक करण्यासाठी मला खूप हेल्प झाली या टेस्टमध्ये. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही ऍप्टिट्यूड नंतरचा जो काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल राऊंड्स असतात कम्युनिकेशन रिलेटेड स्पेसिफिकली, त्यासाठी काही स्पेसिफिक तुम्ही कुठलं काय युटिलायझेशन केलं होतं? जर टेक्निकल राऊंड विषयी बोलायचं झालं तरी कॉलेजमध्ये कोडिंग क्लब हा एक ग्रुप आम्ही ऑर्गनाईज केला होता, ज्यामध्ये जे काही सिनियर लोक आहेत ते ज्युनियर लोकांना ट्रेन करत होते. जे की सिनियर लोक आहेत ते ज्यांना प्रोग्रामिंग रिलेटेड एकदम परफेक्ट नॉलेज आहे ते परफेक्ट नॉलेज जे काही ज्युनियर लेवल आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. आणि हा जो कोडिंग क्लब आहे यामध्ये खूप सारे असे स्टुडंट होते की ज्यांना काहीच नाही आहेत. मग जे की सिनियर लोक आहेत त्यांना ट्रेन करत होते. या ट्रेनिंगमुळे मला तर खूप फायदा जास्त फायदा झालेला आहे. ग्रेट. ते पण प्रोग्रामिंग नॉलेज म्हणजे प्रोग्रामिंग राऊंड सॉल्व्ह करण्यासाठी. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ही प्रोसेस कशी होती एक्झॅक्टली कंपनीची? जी काय म्हणजे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, काय एक्झॅक्टली त्याची प्रोसेस चालते? जेस्पेची रिक्रुटमेंट प्रोसेस सांगायची झाली तर फर्स्टली 2 राऊंड कंडक्ट केले, जे की ऍप्टिट्यूड राऊंड होते. जे की आय थिंक ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चालू झाले असतील. ठीक आहे. फर्स्ट राऊंड तर ऍप्टिट्यूड राऊंड होता, जो की ऑगस्ट मध्ये आय थिंक झाला असेल. हा फर्स्ट ऍप्टिट्यूड राऊंड शॉर्टलिस्ट झाल्यानंतर जो काही सेकंड ऍप्टिट्यूड राऊंड होता तो थोडासा हार्ड लेवलचा होता. ओके. त्याच्यानंतर हा हार्ड लेवलचा राऊंड जेव्हा शॉर्टलिस्ट झालो त्यावेळेस त्याच्यानंतर मला टेक्निकल राऊंडसाठी शॉर्टलिस्ट म्हणजे टेक्निकल राऊंड देण्यासाठी लिंक जनरेट झाली कंपनीकडून. ओके, नेक्स्ट. अँड देन त्याच्यानंतर माझा टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. ओके. अँड देन फायनल HR राऊंड. आणि त्यानंतर जे काही ऑफिशियल प्रोसेस, मेल वगैरे तुला? ऑफिशियल मेल वगैरे मला रिसीव्ह झाला. ओके, ग्रेट. इट वॉज रिअली नाईस टू हिअर व्हॉट एक्झॅक्टली द प्रोसेस यू फॉलोड बाय द JESPE अँड सपोर्ट बाय द MIT कोर ग्रॅज्युएट. मला अदर दॅन दिस की अजून काय ॲडिशनली सपोर्ट झाला, जसे की काही फॅसिलिटीज कॉलेजेस असतील, जसे हॉस्टेल असेल, मेस असेल, लायब्ररी आहे, याच्याबद्दल काय सांगू शकशील? स्पोर्ट्स आहे, म्हणजे मित्र असतील, तुम्ही खेळत असाल, त्याबद्दल काय? लायब्ररीज तर वेल स्ट्रक्चर्ड लायब्ररीज आहेत इकडे आणि 24/7 इकडे लॅब, इंटरनेट लॅब्स अवेलेबल आहेत. ओके. अँड जर हॉस्टेलचं बोलायचं झालं तर हॉस्टेलमध्ये पण वायफायची अवेलेबिलिटी आहे. ओके. जेव्हा आम्ही की हॉस्टेलमध्ये आम्ही माझ्या फ्रेंड्ससोबत हॉस्टेलमध्ये राहायचो तेव्हा आम्हाला म्हणजे इंटरनेटद्वारे तिथे हॉस्टेलमध्ये जास्त फोनचा इंटरनेट तर जास्त प्रमाणात वर्क नाही करत आहे, तर वायफायच्या मदतीने आम्ही जास्त म्हणजे ओव्हरनाईट आमचे प्रोजेक्ट वगैरे डिस्कस करू शकत होतो आणि त्याला प्रोसेस करू शकत होतो कोडिंगद्वारे. ग्रेट. आणि असं काय तू म्हणजे कल्चरल नाईट्स किंवा स्पोर्ट्स यामध्ये भाग घेतला होता? हो, स्पोर्ट्स वगैरे ऑर्गनाईज टाइम टू टाइम केले जातात कॉलेजमध्ये, ज्यात मी सहभागी पण माझ्या मित्रांसोबत झालेलो होतो आणि इट वॉज अमेझिंग. ओके, ग्रेट. इट वॉज रिअली ग्रेट बाय लिसनिंग युअर डिफरंट ऍस्पेक्टिव्ह अबाउट द MIT कोरल. माझं अजून एक क्वेश्चन असा आहे की जे आता ज्युनियर्स आहेत आपले, सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत, त्यांना काय ॲडवाईस देशील जेणेकरून लाईक स्टुडंट्स दोज आर युअर ज्युनियर दे विल ऑल्सो गेट प्लेस इन JESPE किंवा JESPE सारख्या ज्या बिग कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये हायर पॅकेज म्हणा किंवा गुड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये प्लेसमेंट होण्यासाठी त्यांना मदत होईल?
मी ज्युनियर लोकांना एवढंच सांगू इच्छितो की जे की आता जॉब सर्च करतात किंवा इंटर्नशिप सर्च करतात ते लोक त्यांच्या लर्निंगमध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, ग्रेट. हां, जरी त्यांनी जर ते आपले त्यांचे बॅकग्राऊंड बघत असतील किंवा अदर स्टुडंट बघत असतील की जे की IIT मधून ग्रॅज्युएट आहेत आणि तो हा म्हणजे बॅकग्राऊंड बघून प्रिपरेशन करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कन्सिस्टन्सीवर जर फोकस केला ना ते इझिली एखादी कंपनी MNC कंपनी क्रॅक करू शकताय. ओके. माझा लास्ट क्वेश्चन सचिन, आज विचार केला बार्शी या भागाचा जनरली तहसील प्लेस आहे तरी पण हे Tier 3 मध्ये येतं, बट Tier 3 प्लेसेस मधून सुद्धा विद्यार्थी 20+ लाखचं पॅकेज घेऊ शकतो. त्याबद्दल जे आता जसं की तू सुद्धा गावाकडचाच आहे, स्मॉल विलेज मधून आलाय, तर त्यांच्यासाठी काय सजेशन्स असतील की ॲज यू मेन्शन की कन्सिस्टन्सी, आय रिअली लाईक अँड रिअली अप्रिशिएट की यू वेअर कन्सिस्टंट अँड दॅट वॉज द रिझन यू गॉट इट. सिमिलरली हे जे इन्स्टिट्यूट आहे MIT कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च स्पेसिफिकली Tier 3 मध्ये आहे तरी देखील या चांगल्या प्लेसमेंट मिळतात. डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी हे जे काही खेडेगावातील मुलं आहेत, मग वेगवेगळ्या भागातील असतील, नियर बाय लातूर असेल, नगर आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे किंवा कर्नाटक बाउंड्री, असे बरेच नियर बाय आहेत. इव्हन कम्प्लिटली महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे खेडेगाव आहेत. 90-95% विद्यार्थी हे खेडेगावातूनच येतात, ते तुला माहिती आहे. तर त्यांना काय असं सजेशन देऊ शकतोस की it doesn't matter कि you are in Tier 3 or Tier 1 or but still if you are consistent and you will get the results, त्याबद्दल तू काय सांगू शकतोस? मी आधी सांगितले तसं तेच की बॅकग्राऊंडचा विचार न करता जर तुम्ही म्हणजे MIT मध्ये ऍडमिशन घेतलं की इथले फॅकल्टी आणि जे प्लेसमेंट सेल आहे हे खूप हेल्पफुल आहे पहिले तर. ओके, ग्रेट. हां, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या लर्निंग प्रोसेसमध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवले आणि जर तुम्ही स्वतःहून काही गोष्टी शिकलात तरीच काही पॉसिबल आहे. आणि अशी कोणती गोष्ट नाही आहे की तुम्ही स्वतःहून क्रॅक नाही करू शकत. मी पण असा म्हणजे जेव्हा की मी 3rd इयर मध्ये होतो मी असाच विचार केला होता की मी म्हणजे नाही होऊ शकत वगैरे, पण जेव्हा की मी स्वतः एका स्टॉक प्रेडिक्शन सिस्टम प्रोजेक्टवरती काम करत होतो की तेव्हा मला एक मॉडेल ट्रेन करण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. त्यामध्ये मी मग गिव्ह अप करण्याचा विचार करत होतो. त्यात मला माझ्या फ्रेंड्स लोकांनी हेल्प केली आणि ते सक्सेसफुली आम्ही ट्रेन पण केला मॉडेल. त्याच्यावरून मी समजलोय की कन्सिस्टन्सी ठेवणं आणि पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही काही गोष्टी पॉसिबल करू शकता लर्निंग करून. ग्रेट. एखादा मेमोरेबल मोमेंट पास्ट मधला या 2-3-4 वर्षातला MIT कोरर बद्दल किंवा मित्रांबद्दलचा, तुझे जे काही मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांच्याबद्दलचा एखादा मोमेंट तुला शेअर करायला आवडेल? हो, काही मित्र असतील, खास मित्र, त्यांच्याबद्दल तू सांगू शकतोस? लास्ट मेमरी मी सांगू शकतो MIT कॉलेज मधून की MIT कॉलेजमध्ये रंगपंचमी हा खूप मोठ्या याच्यात साजरा केला होता आणि त्या रंगपंचमीमध्ये आम्ही एवढं खतरनाक एन्जॉय केलं होतं ना की खूपच आमच्यासाठी ती म्हणजे खूप एन्जॉयबल मुवमेंट होती. इट वॉज रिअली ग्रेट मेमोरेबल मुवमेंट फॉर long years, right? Yes. Okay, great. Thank you Sachin. And तुम्ही आताच सचिनचे जे काही मत होतं हे तुम्ही ऐकलेलं आहे. If as per his perspective, he was trying to say like की when you are a learner you should be consistent, and when you are consistent for a long time you will achieve the goal what exactly you are looking for. Here in MIT Corer also our faculties, our respective deans of the various departments, the principal, mentor, executive directors, ma'ams, etc. All they are trying to deliver what exactly students are looking for, and consistently MIT Corer is also taking right kind of efforts so that this type of results will come into the market. Thank you Sachin. Thanks for joining today's podcast. Let's hope that we'll meet again in future also. Thank you. Thanks for watching today's podcast. In future also we are coming with this type of series so that we will also get motivated, and the aspiring students and their parents also will come to know that the happenings of the MIT Corer. Stay tuned with us and subscribe our YouTube channel MIT Corer. Thank you.